नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये मित्रांनो फक्त 10वी पासवरती 44,000 पदांची जाहिरात आलेली आहे. यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वॅकेन्सी आहेत. तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो अर्ज भरता तर काही गोष्टी तुम्हाला पाहूनच अर्ज करायला पाहिजे. यामुळे तुमची निवड होण्याचे चान्सेस वाढू शकतात. पोस्टामध्ये अर्ज करताना पोस्ट ऑफिस मित्रांनो फॉर्म भरताना सर्व गोष्टी दाखवत आहे, परंतु याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत मित्रांनो तुम्ही नक्की पाहिल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आता मित्रांनो तुम्ही ठरवलेलं आहे की अर्ज करायचा आहे. सर्वात जास्त जागा कुठे आहेत हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जसं की मित्रांनो या ठिकाणी हा टेबल जो आहे तो तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये टॉपचे 8 जिल्हे देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. चंद्रपूरमध्ये 416 जागा आहेत, नागपूर ऑफिशियलमध्ये 282, रत्नागिरीमध्ये 216, रायगड 152, पुणे ऑफिशियलमध्ये 123, यवतमाळमध्ये 119, धुळेमध्ये 113, सांगलीमध्ये 110 आणि सिंधुदुर्गमध्ये 102 हे टॉपचे 8 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत. तर तुम्ही ठरवलेलं आहे की यापैकी कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा राहिलेल्या ठिकाणी देखील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वॅकेन्सी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील, तिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता मित्रांनो तुम्ही अर्ज करताना तुमची कॅटेगरी जी आहे, कुठलीही कॅटेगरी असेल, जसं की SC असेल, ST असेल, OBC असेल, ओपन असेल, EWS असेल, ह्या सर्व कॅटेगरीसाठी मित्रांनो कुठे कमी तर कुठे जास्त अशा पद्धतीने जागा आहेत. तर अर्ज करताना मग नेमकं काय करायचं पहा. सर्वात जास्त जागा जरी कुठल्याही ठिकाणी असल्या तरी पण तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. लक्षात राहू द्या, कारण कट ऑफ हा तुमच्या कॅटेगरीनुसार लागणार आहे. 2023मध्ये कसा लागला होता कट ऑफ तोही तुम्हाला मी सांगतो. कोणत्या कॅटेगरीला कट ऑफ जो आहे तो कमी लागतो, त्याचबरोबर कमी मार्क्सवरती कुठे निवड होऊ शकते तेही आपण बघणार आहोत. तर बघा कॅटेगरीनुसार कट ऑफ कुठे कमी तर कुठे जास्त लागतो हेही लक्षात राहू द्या. बघा सर्वात कमी कट ऑफ जो आहे तो ST कॅटेगरीमध्ये लागतो, त्यानंतर SC असेल, त्याच्यानंतर मित्रांनो PWD असेल, त्याचबरोबर EWS असेल, OBC असेल आणि ओपन असेल. अशा पद्धतीने कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी लागतो. ST कॅटेगरीमध्ये मित्रांनो कमी कट ऑफ लागतो. त्यासोबत एकाच कॅटेगरीला एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये कमी मार्क्सवरती निवड होते. बघा समजा एखादी कॅटेगरी आहे, जसं की OBC ही कॅटेगरी आहे. OBCमध्ये मित्रांनो एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये काही ठिकाणी 88वरती देखील सिलेक्शन होतं, तर दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये त्याच कॅटेगरीला मित्रांनो 90 मार्क्सवरती देखील सिलेक्शन होतं. म्हणजे कुठे कमी तर कुठे जास्त कट ऑफ लागतो. तर बघा त्याच कॅटेगरीला दुसऱ्या एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये जास्त मार्कवरती या ठिकाणी निवड होताना दिसते. मग तुम्ही म्हणाल की कमी मार्क्सवरती ज्या ठिकाणी निवड होते त्या पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही अर्ज करायला पाहिजे का, किंवा या ठिकाणी दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करायला पाहिजे का. परंतु म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे माहिती नाही की कोण कुठे अर्ज करतो, हे कोणालाच माहिती नाही आहे. ठीक आहे, तर कोणाला किती मार्क्स आहेत हे देखील तुम्हाला माहिती नाही आहे. तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्या उमेदवारांनी ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेलं आहे, ज्या कॅटेगरीला जागा आहेत, तर तिथं तुम्हाला माहिती नाही की तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्या कॅटेगरीला या ठिकाणी कुठल्या उमेदवारांनी किती मार्क्सवरती ॲप्लाय केले. परंतु समजा तुम्ही लक बाय चान्स तुम्ही त्याच कॅटेगरीमधून त्याच पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय की कितीही मार्क्स असू द्या, तुम्हाला 10वीला तुम्ही 10वी पास आहात फक्त, तर अर्ज करून द्यायचा आहे या ठिकाणी मित्रांनो. कारण की अर्ज फी कमी आहे, कुठलीही परीक्षा नाही, तुम्हाला कुठेही परीक्षेसाठी जायची गरज नाही आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी तुम्हाला फक्त मेरिट लिस्टची वाट पाहिजे एकदा अर्ज केल्यानंतर. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे तो कुठे जास्त कुठे कमी या ठिकाणी लागतो. जसं की पहा मित्रांनो, आता या ठिकाणी जर आपण बघितलं, बघा PWD 85वरती सिलेक्शन आहे. त्याचसोबत पाहू शकता या ठिकाणी ओपनमध्ये जर बघितलं, सर्वात जास्त ओपनचा कट ऑफ लागतो 90च्या वरतीच काही ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला. आणि या ठिकाणी बघा आता 94 मार्क्सवरती या ठिकाणी हा जसं की ही धाराशिवचं पहा पिंपळवाडीमध्ये या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी बघा ओपनमधून जर बघितलं आपण अजून, तर 89 मार्क्सवरती या ठिकाणी तर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये पाहू शकता, मोडगावमध्ये, पालघरमध्ये या ठिकाणी 89वरती या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. 89वरती सिलेक्शन झालेलं आहे. तर कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणामध्ये मित्रांनो या ठिकाणी काय होतं, कट ऑफ जो आहे त्या कॅटेगरीला सारखा कट ऑफ राहत नाही. जसं की ओपनचं जर बघितलं तर तेवढे मार्क्स असतील तर सर्वांचं सिलेक्शन होईल असं होत नाही मित्रांनो. का होत नाही आहे तर त्याची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यासाठी काय करायचे तेही सांगतोय. तर बघा काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहूनच अर्ज करायचा आहे, त्यामुळे तुमची निवड होण्याची चान्सेस वाढू शकतात. बघा तुमच्या कॅटेगरीला कितीही मार्क्स असू द्या, कॅटेगरीनुसार सर्वात कमी कट ऑफ कोणता लागतो. फॉर्म भरताना काय करायचं, तुम्हाला जागा पाहून अर्ज करायचा आहे. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते अगोदर बघायचे. तुम्हाला कसं बघायचं आहे तर GDSची जी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे,
या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रावरती तुम्ही क्लिक केलं की समजा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला एक डिव्हिजन सिलेक्ट करायचे. समजा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो चंद्रपूर घ्या. चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त जागा आहेत. ठीक आहे, चंद्रपूरवरती क्लिक केलं की व्ह्यू पोस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला जागा कशी बघायची. जसं की पोस्ट ऑफिसचं हे नाव आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी डिस्ट्रिक्टचं नाव आहे. तर GDS BPM लिहिलं आहे म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर UR. या ठिकाणी अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पुढं 1 लिहिलं आहे म्हणजे त्या ठिकाणी किती जागा, 1 जागा आहे. असे काही ठिकाणी मित्रांनो 2-2 जागा देखील आहेत त्या कॅटेगरीला. तर या ठिकाणी बघू शकता जसं की चंद्रपूर डिव्हिजनमध्ये ABPM म्हणजेच असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर UR लिहिलं आहे. या ठिकाणी पुढं 2 लिहिलं आहे म्हणजे त्या कॅटेगरीला त्या पोस्ट ऑफिसमध्ये 2 जागा आहेत त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे ह्या ओपनच्या जागा झाल्या 2. त्याच्यानंतर बघा जसं की आता OBCचं दिलं आहे, EWS ST अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पाहिजेत. ह्या मोजायची तुम्हाला गरज नाही. का गरज नाही, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता बघा हा फॉर्म भरताय तुम्ही. आता इथून पहा चंद्रपूर तुम्ही सिलेक्ट केलं, चंद्रपूर डिव्हिजन सिलेक्ट केलं तर तुमच्या समोर काय होणार मित्रांनो, या ठिकाणी बघा 1 नंबरपासून सर्व जागा दाखवतील तुम्हाला. चंद्रपूर सिलेक्ट केलं तर या ठिकाणी बघू शकता 277 जागा दाखवत आहेत. चंद्रपूरमध्ये किती जागा आहेत, 416 प्लस जागा आहेत. ठीक आहे, परंतु इथे किती दाखवत आहेत, 277 दाखवत आहेत. का दाखवत आहेत, तर तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे, समजा इथं तुम्ही OBC सिलेक्ट केली तर तुम्हाला OBCच्या तुमच्या कॅटेगरीच्या सर्व जागा दाखवतील. म्हणजे इथून तुम्हाला जागा मोजायची या ठिकाणी गरज नाही. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते फॉर्म भरतानाच तुम्हाला या ठिकाणी समजेल. फॉर्म भरतानाच काय करायचं तुम्हाला, तुमची जी कॅटेगरी आहे ठीक आहे ती सिलेक्ट केल्यानंतर फॉर्म भरतानाच इथून पहा सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर. इथून डिव्हिजन सिलेक्ट करताना तुम्ही प्रत्येक डिव्हिजन सिलेक्ट करून बघायचं आहे तुमच्या कॅटेगरीला त्या ठिकाणी किती जागा दाखवत आहे. जसं की तुम्ही एकदा चंद्रपूर सिलेक्ट करून बघितलं, त्यानंतर तुम्ही पुणे सिलेक्ट करून बघा, त्याच्यानंतर रायगड सिलेक्ट करून बघा, पालघर सिलेक्ट करून बघा, तुमच्या कॅटेगरीला किती जागा दाखवत आहेत ते पाहायचे. त्याचसोबत पहा या ठिकाणी आता हे 28 पेजेस दाखवत आहेत. या ठिकाणी 28 पेजेस दाखवत आहेत, 277 सिरियल नंबर दाखवत आहेत. हे OBC कॅटेगरी सिलेक्ट केले आहे त्याच्यामुळे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ओपनच्या देखील जागा दाखवत आहे. या ठिकाणी बघू शकता जी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना ओपनमधून देखील प्रेफरन्स या ठिकाणी देता येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ओपनच्या देखील जागा दाखवत आहेत, त्याला देखील प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात. आता मग प्रेफरन्स कसा द्यायचा आहे, जेणेकरून बघा जसं की तुम्हाला तुमची पोस्ट सिलेक्ट करायची, तुम्हाला कुठली पोस्ट पाहिजे ते अगोदर सिलेक्ट करायचे. आता BPMची तुम्हाला पाहिजे की असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरची पाहिजे. समजा तुम्हाला या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टरची पोस्ट पाहिजे आणि तुमची कॅटेगरी OBC कॅटेगरी आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा आता हे तुमचं डिस्ट्रिक्टचं नाव आहे आणि हे पोस्ट ऑफिसचं नाव आहे. ठीक आहे, आता तुमचं गाव कुठलं आहे, चंद्रपूरमध्ये तुम्हाला कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये पाहिजे. आता तुम्ही मॅपवरती किंवा गुगलवरती देखील ते पोस्ट ऑफिस सर्च करून पाहू शकता. समजा तुम्हाला या ठिकाणी एडनूर हे पोस्ट ऑफिस पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला तुमची कॅटेगरी या ठिकाणी आहे OBC. मग इथं तुम्हाला URची जागा आहे एडनूरला, तर इथं तुम्ही एक प्रेफरन्स दिला तर URमधून तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे ओपन कॅटेगरीमधून. आणि समजा या ठिकाणी OBCमधून तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, तुम्हाला OBC कॅटेगरीज तुमची आहे आणि OBCमधून तुम्ही जर प्रेफरन्स दिला तर मग इथं कमी मार्क्सवरती देखील सिलेक्शन होऊ शकतं कारण की तुमची ती कॅटेगरी आहे. तर बघा याच्यामध्ये बघू शकता OBC या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ही पोस्ट तुम्हाला पाहिजे आणि या ठिकाणी ह्या पोस्ट ऑफिसमध्ये पाहिजे. तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं, मग इथं 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्ही कुठलाही प्रेफरन्स द्या मग, परंतु लक्षात राहू द्या OBCचे अगोदर सर्व तुम्हाला प्रेफरन्स देऊन द्यायचे. या ठिकाणी 1 नंबर प्रेफरन्स दिला. त्याच्यानंतर पहा इथं अजून एक OBCची जागा आहे, इथं 2 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथं 3 नंबरला OBCची जागा आहे, तिथे 3 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर राहिलेले जे ओपनच्या कॅटेगरी तुम्हाला दाखवलेले आहेत, ओपनच्या जागा दाखवलेल्या आहेत त्यांना मग 4 नंबर, जसं की 5 नंबर अशा पद्धतीने, या ठिकाणी 6 नंबर अशा पद्धतीने मग तुम्हाला सर्व प्रेफरन्स द्यायचे. पूर्ण 277 जागा दाखवत आहेत OBC प्लस ओपनच्या, तर इथं संपूर्ण प्रेफरन्स 277चे 277 सिरियल नंबर तुम्हाला फिल करायचे आहेत. सर्व प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात. प्रेफरन्स सर्व पोस्ट ऑफिसला देऊ शकतात, सर्व जागांना देऊ शकतात तुम्ही, परंतु एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये करू शकत नाहीत. तर फॉर्म भरताना तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहेत प्रत्येक याच्यामध्ये पाहायचे. प्रत्येक डिव्हिजनमध्ये ज्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त जागा आहेत इथून डिव्हिजन सिलेक्ट करताना पाहिजे तुम्हाला सर्वात जास्त जागा तुमच्या ज्या कॅटेगरीला आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे. हे लक्षात राहून तुम्ही जर अप्लाय केलं तर अजून देखील निवड होण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती. त्याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण जेवढ्या जागा दाखवल्यात तेवढे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओपन कॅटेगरीच्या जागा दाखवल्यात तरी देखील तुम्हाला त्याच्यासाठी प्रेफरन्स द्यायचा आहे.
तर ही सर्वात जास्त जागा असणारी तुम्हाला संपूर्ण जिल्हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर कितीही मार्क्स असतील मित्रांनो तरी देखील तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला हरकत नाही. तिथं कुठलाही क्रायटेरिया नाही की एवढेच मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत म्हणून. तर पुढच्या लिस्ट जे असतात मित्रांनो 15 ते या ठिकाणी 20 दिवसामध्ये तुमची पहिली मेरिट लिस्ट लागते. त्याच्यासोबत या ठिकाणी ह्या ज्या संपूर्ण मेरिट लिस्ट आहेत जवळपास 6 ते 7 मेरिट लिस्ट लागणार आहेत. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या सर्व मेरिट लिस्ट ज्या आहेत त्या लागत राहतील. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. आता मग मित्रांनो हा जॉब जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सरकारी जॉब आहे. या ठिकाणी जॉब करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तेही आपण बघूयात. तर बघा मित्रांनो हा जॉब जो आहे याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी फक्त 4 ते 5 तासच काम असतं. पुढील जो मोकळा वेळ भेटतो तुमची सिलेक्शन झालं तर तुम्ही जर गावातलं पोस्ट ऑफिस घेतलं तर तिथे देखील तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पुढचं तुम्हाला काम करता येणार आहे. पुढचा अभ्यास देखील या जॉब करत करत तुम्हाला करता येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पगार जो असतो मित्रांनो 4 ते 5 तासाच्या यानुसार तुम्हाला भेटतो. तुम्ही मित्रांनो 1 वर्ष काम करायचे तुम्हाला तरी देखील करू शकतात. पुढे जर हा जॉब सोडायचा आहे तरी देखील तुम्ही नंतर सोडू देखील शकतात. तर याच्यामध्ये मित्रांनो पूर्वीपासूनच 10वीच्या फक्त मार्क्सवरती जे आहे या ठिकाणी सिलेक्शन होत आलेलं आहे. ज्यांना सर्वात जास्त मार्क्स आहेत 10वीला त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला भेटतं. परंतु याच्यामध्ये कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. ही जी प्रोसेस आहे पुन्हा एकदा बदलणं याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी म्हणतात की एक्झाम घेऊन या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, मार्क्सवरती होता कामा नये, असे बरेच विद्यार्थी बोलत आहेत. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. एक्झामसोबतच मित्रांनो याच्यामध्ये एक्झाम जर नाही घेतली तर असा प्रेफरन्स देखील द्यायला पाहिजे ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि जे सध्या फक्त 10वी पास झालेले आहे, ज्यांचं वय कमी आहे किंवा ज्यांचं वय सध्या जास्त आहे, त्याचबरोबर त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना अशा उमेदवारांना अगोदर पहिला प्रेफरन्स द्यावा अशी देखील मित्रांनो या ठिकाणी मागणी जी आहे ती होणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो पूर्वीपासूनच हीच प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे फक्त 10वीच्या मार्क्सवरतीच आत्तापर्यंत देखील याचं सिलेक्शन होत आलेलं आहे. तर याच्यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठी इन हँड तुम्हाला 18,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट भेटतो. ABPM आणि GDSसाठी 16,500 इन हँड स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असतो. 4 ते 5 तास फक्त काम असतं. याच्यामध्ये मित्रांनो वर्षाला पगार तुमचा वाढतो. त्याचसोबत तुमची जी पण या ठिकाणी मित्रांनो बेसिक पगार आहे त्याच्यामध्ये वाढ होत राहते आणि याचं प्रमोशन देखील मित्रांनो तुमचं 3 वर्ष 5 वर्ष सेवा झाल्यानंतर MTS किंवा पोस्टमन किंवा मेलगार्ड याच्यामध्ये तुमचं प्रमोशन देखील होतं. त्याचसोबत जसं की मित्रांनो पोस्टल असिस्टंट असेल, सॉर्टिंग असिस्टंट असेल, याच्यामध्ये देखील तुमचे प्रमोशन जे आहेत ते होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.